नमस्कार, जनता न्यूजमध्ये स्वागत आहे। तुम्ही बघताय जनता न्यूज, आवाज जनतेचा। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे राजरोसपणे अवैध दारू विक्री चालू असल्याने त्या ठिकाणी अनेकांचे संसार उघड्यावर पडून उद्ध्वस्त होत आहेत। त्या ठिकाणी जुगार मटका हे धंदे सुद्धा तेजीत चालू आहेत। या संदर्भात अनेक वेळा संबंधितांना निवेदन देण्यात आले आहेत, परंतु संबंधित हे त्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करत आहेत। हे अवैध धंदे मुख्य रस्त्यावर चालू असल्याने त्या ठिकाणावरून जाणारे विद्यार्थी शाळेत जाताना त्यांना त्रास सहन करावा लागत आहेत, नाहकच त्याला तोंड द्यावे लागत आहे। म्हणून या सर्व अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी राजकुमार पडघा यांनी राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षक वाशिम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनावर ब्राह्मणवाडा येथील बहुसंख्य महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत, तरी त्यांना आता तरी न्याय द्यावा अशी मागणी जोर धरत आहे। जनता न्यूज, मालेगाव, जिल्हा वाशिम।